Hello students, a very good morning to all of you. Now students, as you know that we have started our third unit. आपण आपलं third unit जे काय आहे ते start केलेलं आहे. In that third unit, today we are going to learn 3.2 the song of songs. आज आपण आपल्या third unit मधला second lesson 3.2 the song of song हा lesson पाहणार आहोत. Now let we begin. The song of songs. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. Now slowly, gently म्हणजे अगदी अलगद हळुवारपणे. The exhausted musician. Exhausted means here the meaning English meaning given tired. Tired म्हणजे थकलेला, म्हणजे अगदी हळुवारपणे अगदी अलगद एक थकलेल्या म्युझिशियन म्हणजे संगीतकार, थकलेल्या म्युझिशियनने आपला तानपुरा कार्पेटवरती ठेवला. लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट म्हणजे आपला तानपुरा त्या गालिच्या वरती आडवा ठेवला. लेड म्हणजे आडवा ठेवणे. ओके, म्हणजे अगदी अलगद हळुवारपणे थकलेल्या म्युझिशियनने आपला तानपुरा त्या गालिच्यावरती ठेवला. द एक्सक्युजाइट स्ट्रेन्स ऑफ राग दरबारी स्टिल व्हायब्रेटेड विदिन द हॉल. एक्सक्युजाइट मीन्स व्हेरी फाईन अँड प्लीजिंग, म्हणजे आपण म्हणू शकतो अप्रतिम, म्हणजे खूप सुंदर. म्हणजे त्या तानपुरा ठेवला त्या संगीतकाराने, तरीसुद्धा त्या पूर्ण दरबारमध्ये राग दरबारी म्हणजे संगीताचा जो दरबार भरलेला होता त्या संगीताच्या दरबारामध्ये त्या तानपुऱ्याच्या छेडलेल्या तारांचा आवाज, अप्रतिम असा आवाज अजूनही घुमत होता. स्टील व्हायब्रेटेड विदिन द हॉल म्हणजे अजूनही त्या तानपुऱ्याच्या तारांचा छेडलेला आवाज त्या पूर्ण हॉलमध्ये घुमत होता. एम्पेरियर अकबर लुक्ड अप हिज आईज लिट विथ ॲडमिरेशन. एम्पेरियर अकबर मीन्स नाव दिस दरबार इज ऑफ एम्पेरियर अकबर. हा कोणत्या राजाचा दरबार आहे तर अकबर या राजाचा दरबार आहे. त्याच्या दरबारी भरलेला हा संगीताची सभा आहे अशी म्हणू शकतो आपण. एम्पेरियर अकबर लुक्ड अप हिज आईज लिट विथ ॲडमिरेशन. ॲडमिरेशन म्हणजे आपण म्हणू शकतो स्तुती किंवा प्रशंसा. म्हणजे एम्पेरियर अकबर ज्यानंतर त्या संगीतकाराने आपला तानपुरा खाली गालिच्यावरती ठेवला, त्यानंतर एम्पेरियर अकबर त्याच्या डोळ्यामध्ये अगदी प्रशंसेने त्याच्या डोळ्यामध्ये तो पाहत होता. वंडरफुल ही सेड, सुपर्ब, आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. So Emperor Akbar said to that musician, I have listened your music every day, but I can't seem to have enough. म्हणजे तू खूपच सुंदर गातोयस, खूप प्रसन्न वाटतं तुझं गाणं ऐकल्यानंतर आणि मी तुझं गाणं रोजच्या रोज ऐकतो, परंतु तरी देखील माझं मन काही भरत नाही, अजूनच ऐकावं असं इच्छा होते. तानसेन बाउट in silent gratitude. Bowed means झुकणे, अशा प्रकारे झुकला. तानसेन बाउट इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड मीन्स कृतज्ञता, म्हणजे अगदी आपल्या केलेल्या प्रशंसेबद्दल कृतज्ञ राहून तानसेन बाउट म्हणजे तानसेनना आपल्या केलेल्या प्रशंसेबद्दल, आपल्या केलेल्या स्तुतीबद्दल राजाला थँक्यू म्हणण्यासाठी बाउट असे केले. आय थिंक You have the most wonderful voice in the world, said Akbar. Then Akbar said to that Tansen, I think you have a wonderful voice in whole world. मग अकबर म्हणतो की मला असं वाटतं की पूर्ण सगळ्या जगामध्ये सर्वात सुंदर आवाज कोणाचा असेल तर तो तुझा आहे. Then, but I didn't, शहनशाह, said Tansen with a smile. There is a someone who sings far better than I do.
Then when the Akbar said to that Tansen, I think you are the best singer in the world. जेव्हा अकबर म्हणतो की मला असं वाटतं की तू सगळ्यात जगामधला सगळ्यात सुंदर आवाज तुझा आहे, त्या आपल्या प्रशंसेबद्दल तानसेन काय बोलतो, बट आय डोंट, म्हणजे मला तर असं वाटत नाही, बिकॉज देर इज वन अनदर पर्सन हू कॅन सिंग मोर बेटर दॅन मी. मग तो काय म्हणतो की या जगामध्ये अजून एक व्यक्ती अशी आहे की ती माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर गाऊ शकते. रिअली क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. रिअली म्हणजे अगदी अविश्वसनीय, खरं आहे का हे, क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर, म्हणजे हे अविश्वसनीय आहे, खरंच आहे का हे, अशा प्रकारचे अविश्वास दाखवत तो त्याला पुन्हा प्रश्न करू लागला, खरंच आहे का, या प्रकारे. Then I must have him sing in my court. Can you arrange it? Then Akbar said, if it is really, then I must have to listen. मग तो अकबर बादशाह काय बोलतो की खरंच, जर का हे खरंच असं असेल तर मला नक्कीच त्या माणसाचं, त्या व्यक्तीचं गाणं माझ्या या दरबारामध्ये, कोर्ट म्हणजे दरबार, कोर्ट मीन्स दरबार, माझ्या या दरबारामध्ये त्या व्यक्तीचं गाणं मला ऐकायला नक्कीच आवडेल. आय वॉन्ट टू लिसन द म्युझिक ऑफ दॅट म्युझिशियन. कॅन यू अरेंज इट? म्हणजे तू हे अरेंज करू शकतोस का, जर तुला ती व्यक्ती माहिती आहे देन यू कॅन अरेंज इट. अशा प्रकारे राजा त्या तानसेनला सांगतो. तानसेन shook his head. I am afraid he will not come, sire. Then Tansen shook his head. Shook his head म्हणजे नकारार्थी मान डोलवणे. Shook his head means नकारार्थी मान डोलवणे. For saying the no, shook head. मग तानसेन काय करतो, आपली नकारार्थी मान डोलवतो आणि राजाला बोलतो, आय एम अफ्रेड. अफ्रेड म्हणजे भीती वाटणे किंवा घाबरणे. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम, सायर. म्हणजे मला भीती आहे, आणि ही मला भीती आहे कशाची, की मी किती जरी विनंती केली तरी ते इथं येणार नाहीत. व्हॉट? Not even if he hears that the emperor himself has summoned him. Now the emperor said, what? म्हणजे हे असं का बोलतोयस तू, खरं आहे का हे, का पण, not even if he hears that the emperor himself has summoned him. Summon means to call. Here meaning given, summon means called. Summon means to call म्हणजे बोलवणे. मग राजा काय म्हणतो, खरे का बरं तो येणार नाही. जर का त्याने हे ऐकलं की राजाने स्वतः त्याला इथे बोलवलेलं आहे गाण्यासाठी, तरी देखील तो येणार नाही का. नो, नॉट इवन देन. देन द तानसेन सेड, नो नॉट इवन देन, म्हणजे तानसेन म्हणतो की नाही, जरी त्याला समजलं की राजाने इथं बोलवलेलं आहे तरी देखील तो येणार नाही. This reply would have enraged any other emperor. Enraged म्हणजे रागवणे. मग असा जर का रिप्लाय दुसऱ्या कोणत्या एका राजाने ऐकला असता तर तो अर्थातच रागवला असता, असं इथं सांगतायत. म्हणजे this reply would have enraged any other emperor. जर का एखाद्या दुसऱ्या कोणत्या राजाने हा रिप्लाय, हा जो त्या तानसेनची ही प्रतिक्रिया जर ऐकली असती तर नक्कीच तो तिथे रागवला असता. परंतु द अकबर नॉट रेड, पण अकबरला त्या गोष्टीचा, त्या रिप्लायचा राग आलेला नव्हता. बट अकबर वॉज डिफरंट. वाय? बिकॉज अकबर वॉज डिफरंट. अकबर हा एक राजा खूप वेगळाच राजा होता. व्हेरी वेल उस्तादजी. सो उस्तादजी फॉर द म्युझिशियन दॅट टाइम दे कॉल उस्तादजी. म्हणजे जे कोणी म्युझिशियन्स असायचे त्या म्युझिशियन्सला त्या काळी उस्तादजी असं संबोधलं जायचं. सो अकबर सेड टू दॅट तानसेन, व्हेरी वेल उस्तादजी. ठीक आहे उस्तादजी. said Akbar, smiling into Tansen's half scared eyes. Half scared eyes means Tansen also got scared. तानसेनला सुद्धा भीती वाटली होती की आता जर का मी राजाला सांगितलं की ती व्यक्ती इथे येणार नाही तर अर्थातच राजा चिडेल, आणि जर का राजा चिडला आणि माझ्यावरती त्याने काही दंड आकारला तर मी काय करणार, अशा प्रकारची भीती त्या तानसेनच्या मनात होती. सो तानसेन वॉज ऑल्सो अफ्रेड. सो हिज आईज वॉज
हाफ स्केड म्हणजे अर्धवट घाबरलेल्या अवस्थेत तानसेन होता. इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम myself. Will you take me to him? Then the Akbar said to that Tansen, it's okay Tansen, if he will not come here, then I shall go there. Can you take me to them? म्हणजे ठीक आहे तानसेन, जर का ती व्यक्ती इथे येऊ शकत नाही तर मी तरी तिथे जाऊ शकतो, तू मला त्यांच्याजवळ घेऊन जाशील का? अशा प्रकारे अकबर रिक्वेस्टेड टू द तानसेन. दिस इज अ रिक्वेस्ट सेंटेन्स. विल यू टेक मी टू हिम. दिस सेंटेन्स इज रिक्वेस्ट सेंटेन्स. हे कोणत्या प्रकारचं सेंटेन्स आहे? रिक्वेस्ट सेंटेन्स आहे की कॅन यू विल यू टेक मी टू हिम, तू मला तिथे घेऊन जाऊ शकतोस का? नाउ दिस सेंटेन्स इज ऑफ रिक्वेस्ट सेंटेन्स ऑल्सो अँड क्वेश्चन सेंटेन्स ऑल्सो. आता हे क्वेश्चन सेंटेन्स सुद्धा आहे आणि रिक्वेस्ट सेंटेन्स सुद्धा आहे. क्वेश्चन केलेला आहे परंतु तो एक रिक्वेस्ट टाइप क्वेश्चन केलेला आहे. ओके. यस सायर, provided you do not come as the emperor of Hindustan. मग तानसेन काय म्हणतो? हो, अर्थातच मी तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकतो, परंतु तुम्हाला तिथे आपल्या या हिंदुस्थानचा एम्पेरियर म्हणजे राजा, तर आपल्या हिंदुस्थानचा राजा बनून तुम्हाला तिथे बिलकुल यायचं नाही. म्हणजेच याचाच अर्थ काय? तर तुम्हाला एक साधी व्यक्ती बनून तिथे यावं लागेल तरच मी नेईन. अशा प्रकारे तानसेन बोलतात. I shall go as a humble lover of music. Then the king said, okay, I shall go as a humble lover of music. ठीक आहे, मी एक म्युझिकचा म्हणजे संगीताचा एक नम्र प्रेमी असल्याप्रमाणे मी तिथे जाईन. म्हणजे मला फक्त संगीताविषयी प्रेम आहे, मी संगीताविषयी एक नम्र प्रेमी बनून तिथे जाईन. संत हरिदास was the man. So who was that man who was singing better than Tansen? संत हरिदास. संत हरिदास was the man who was singing better than तानसेन. तानसेन पेक्षा जास्त प्रभावीपणे गाणारा व्यक्ती कोण होता? तर संत हरिदास. तानसेन had spoken of. तानसेनने आता सांगितलं. He had seen Tansen's music teacher and he lived in austere life of a hermit. नाव आता तानसेन त्यांच्याबद्दल सांगू लागला. ही वॉज माय गुरु. म्हणजे तानसेनने सांगितलं की ते माझे कोण आहेत? तर गुरु आहेत. तानसेन्स म्युझिक टीचर, माझे संगीताचे गुरु आहेत संत हरिदास. अँड ही लिव्ड इन द ऑस्टर लाईफ ऑफ अ हर्मिट. ऑस्टर मीन्स सिम्पल, म्हणजे अगदी साधे. म्हणजे ते माझे संगीताचे गुरु आहेत आणि ते अगदी एक साधं आयुष्य एका जंगलामध्ये एका संन्याशाप्रमाणे किंवा एका साधू पुरुषाप्रमाणे. हर्मित म्हणजे संन्यासी किंवा साधू पुरुष. तर एखाद्या साधू पुरुषाप्रमाणे किंवा एखाद्या संन्यासाप्रमाणे ते त्यांचं एकदम साधं सिंपल आयुष्य जगतात. When Tansen and the emperor reached his hut, he was busy with his daily chores. When the emperor Akbar and the Tansen reached to the hut of that Sant Haridas, that time that Sant Haridas was doing his daily chores. Daily chores म्हणजे दिवसाची दैनंदिन कामं. ओके, डेली चोर्स म्हणजे दैनंदिन कामं. तर जेव्हा तानसेन आणि अकबर बादशाह जेव्हा त्या संत हरिदास यांच्या झोपडीच्या जवळ पोचतात तेव्हा ते पाहतात की ते जे संत हरिदास आहेत ते त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त आहेत. बिझी असणे म्हणजे व्यस्त असणे. When they asked him to sing, he smiled but said firmly. When the Tansen, obviously that संत हरिदास recognized to the Tansen. आता अर्थातच ते त्याचे गुरु होते त्यामुळे त्यांनी तानसेनला ओळखलं. त्यामुळे त्यांनी तुम्ही कोण वगैरे अशा प्रकारचे प्रश्न न करता डायरेक्टली तानसेन डिमांडेड टू दॅट टीचर मीन्स संत हरिदास. संत हरिदास या त्यांच्या टीचरकडे तानसेननं एक प्रकारची डिमांड केली की विल यू सिंग. वेन दे आस्क हिम टू सिंग म्हणजे त्यांनी एक प्रकारची डिमांड केली, विल यू प्लीज सिंग फॉर अस, तुम्ही आमच्यासाठी गाणं म्हणू शकता का. त्यावेळी संत हरिदास रिप्लाइड, ही स्माइल्ड बट सेड फर्मली.
सो फॉर दॅट क्वेश्चन ही स्माइल्ड ओनली बट सेड फर्मली. ते फक्त त्यांच्याकडे बघून हसले, परंतु फर्मली म्हणजे अगदी ठामपणे, परंतु त्यांनी अगदी ठामपणे सांगितलं की आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. मी बऱ्याच वर्षापासून गाणं हे सोडलेलं आहे. बऱ्याच वर्षापासून मी गाणं गायलेलो नाही. इवन हिज फेवरेट प्युपिल कुड नॉट परस्युड हिम टू चेंज हिज माइंड. प्युपिल मीन्स विद्यार्थी, स्टुडंट. प्युपिल म्हणजे स्टुडंट किंवा विद्यार्थी. तर ज्या म्हणजे तानसेन हे अर्थातच त्या संत हरिदास यांचे फेवरेट स्टुडंट होते. म्हणजे काय इथं सांगायचं आहे काय की त्यांचे जे फेवरेट स्टुडंट आहेत तानसेन, ते सुद्धा त्यांचं माइंड चेंज करू शकले नाहीत. परस्युअड हिअर मिनिंग ट्राय टू कन्व्हिन्स, म्हणजे मन वळवण्याचा प्रयत्न करणे. ट्राईंग टू कन्व्हिन्स म्हणजे मन वळवण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे अगदी त्यांचा जो फेवरेट स्टुडंट आहे तानसेन, ते सुद्धा त्यांचं मन, त्यांच्या टीचरचं मन वळवू शकले नाहीत. इवन द तानसेन वॉज द फेवरेट स्टुडंट ऑफ द संत हरिदास, बट ही वॉज नॉट एबल टू परस्यू द गुरु, दॅट इज संत हरिदास. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राउंड हिम. पण तानसेनला हे माहिती होतं की त्यांना त्यांचं मन कसं वळवलं जाऊ शकेल. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु. सो तानसेन ऑफर्ड दॅट ओके आय विल सिंग. मग तानसेन काय बोलले की ओके आय विल सिंग इन फ्रंट ऑफ यू. मी तुमच्यासमोर गाणं गाऊ का, अशा प्रकारे. and he made a deliberate means here meaning given purely made म्हणजे मुद्दाम होऊन. मग तानसेन started to sing and he deliberate mistake म्हणजे तो तानसेन गाणं गाऊ लागला आणि मुद्दाम होऊन चुका करू लागला. That's not the right note, Tansen cried his teacher, amazed. What has happened to you? When the Tansen was doing mistakes purposely. ओके, तानसेन पर्पजफुली म्हणजे अगदी मुद्दाम होऊन मिस्टेक करत होता त्याच्या गाण्यामध्ये. तर त्यावेळी ज्यावेळी तो मिस्टेक मुद्दाम होऊन करायचा, त्यावेळी त्याचे गुरु जे होते ते त्याला काय करायचे, मध्येच टोकायचे की दॅट्स नॉट राईट नोट. संगीतामध्ये ज्या तान असतात त्याला नोट असं म्हणतात. ओके, दिस इज नॉट राईट नोट. मग ह्या राग व्यवस्थित नाही आहेत, ही नोट व्यवस्थित नाही आहे, अशा प्रकारे ते मधून त्याला टोकायचे. तानसेन cried his teacher amazed. What has happened to you? आणि जेव्हा ते टोकायचे तेव्हा काय म्हणजे, तानसेन तुला झालंय काय, तू असं का करतोयस, तू असं का गातोयस, तू इतका चांगला गाणार आणि तू असं का गातोयस, अशा प्रकारे ते त्याला ओरडले. Tansen did not seem to understand his teacher and he made the same mistake again. तानसेन डिड नॉट सीम म्हणजे तानसेननं असं दाखवलं की टीचर जे काय म्हणतायत, त्याचे गुरु जे काय सांगतायत संत हरिदास, ते त्याला समजतच नाहीये. सो ही डिड ही मिस्टेक अगेन अँड अगेन. आणि तो त्याचे गुरु त्याला काय बोलतायत हे समजत नाहीये आणि तो त्याच्या मिस्टेक्स पुन्हा वारंवार त्या करू लागला. Exasperated, Sant Haridas took his tanpura from Tansen's hand and sang the right note. Exasperated means angry, irritated, चिडून, रागवून. मग जेव्हा तानसेनला ते प्रत्येक वेळी सांगत होते की तुझी नोट इथं चुकते, तुझा हा राग चुकतोय, तरी सुद्धा तानसेन असं दाखवत होता की तुम्ही जे काही सांगताय माझ्या चुका त्या मला समजतच नाहीयेत. मग त्यावेळी टीचरने काय केलं, शेवटी चिडून रागवून by angrily he took his tanpura from the Tansen's hand and he started to sing. मग त्यांनी काय केलं, चिडून रागवून तानसेनच्या हातातून तो तानपुरा घेतला आणि गायला सुरुवात केली. and he sang the right note. आणि जी नोट त्या तानसेनची चुकत होती ती नोट अगदी व्यवस्थितपणे ते गाण्यास सुरुवात करू लागले.
देन ही वेंट ऑन द नेक्स्ट अँड द नेक्स्ट. आणि जसं जसं ते गाणं सुरुवात करू लागले तसं तसं त्यांच्यामध्ये पुन्हा अजून हुरूप येऊन ते एकापाठोपाठ एक असे गाणं गाऊ लागले. ही सँग नेक्स्ट अँड द नेक्स्ट. ही सँग नेक्स्ट अँड द नेक्स्ट म्हणजे एकापाठून एक पुन्हा पुन्हा ते गाणं गाऊ लागले. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट like the first glimmer of dawn or the fragrance of jasmine. The music spread across the forest means the music of that musician, that is Sant Haridas, music spread across the forest. पूर्ण जंगलामध्ये त्यांच्या त्या संगीताचा आवाज पसरला होता, घुमत होता. Like the first glimmer of dawn or the fragrance of jasmine. त्यांच्या त्या संगीताचा आवाज अशा प्रकारे जंगलात घुमत होता ज्या प्रकारे ग्लिमर मीन्स चमक, ग्लिमर मीन्स चमक, अशा प्रकारे घुमत होता की एखादी चमक आहे कशाची, ऑफ डॉन. हियर डॉन मीन्स पहाट, अर्ली मॉर्निंग. DAWN डॉन मीन्स अर्ली मॉर्निंग, पहाट. म्हणजे पहाटेच्या वेळी ज्या प्रकारे दिवसाची चमक असते त्या चमकेप्रमाणे त्यांचा आवाज हा पूर्ण जंगलामध्ये घुमत होता. आणि फ्रेग्रन्स ऑर द फ्रेग्रन्स ऑफ जास्मिन, ज्या प्रकारे जास्मिन म्हणजे मोगऱ्याचा सुगंध ज्या प्रकारे दरवळतो त्या प्रकारे त्या मोगऱ्याच्या सुगंधाप्रमाणे त्यांचा आवाज पूर्ण जंगलामध्ये दरवळत होता. Both Akbar and Tansen listened to him as if they were hypnotized, and the emperor realized that Tansen had spoken the truth. Now when the Sant Haridas was singing the song, that time the whole forest was listening his music, and his voice is spread like a glimmer in whole forest, like a fragrance of jasmine in whole forest. म्हणजे ज्यावेळी संत हरिदास गाणं गात होते त्यावेळी त्यांचा जो काही आवाज होता तो आवाज पूर्ण जंगलामध्ये पसरला होता. आणि त्यावेळी तानसेन अँड एम्पेरियर अकबर, तानसेन आणि अकबर बादशाह हे त्यांचं गाणं अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. दे बोथ वर हिप्नोटाइज्ड. हिप्नोटाइज मीन्स हिअर मीनिंग गिवन कॅप्चर्ड फुल अटेन्शन, म्हणजे थोडक्यात संमोहन, अगदी मंत्रमुग्ध होऊन संमोहित होऊन त्यात ते दोघंही त्यांचं गाणं हे ऐकत होते. म्हणजे त्यांना अगदी आपल्या आजूबाजूला काय चाललंय, काय होतंय, काय घडतंय हे काहीही कळत नव्हतं. ते कशाकडे हिप्नोटाईज झाले होते, त्या तानसेनचे जे गुरु होते संत हरिदास त्यांच्या गाण्याकडे ते दोघंही अगदी मंत्रमुग्ध झाले होते, संमोहित, हिप्नोटाइज्ड झाले होते. And the emperor realized that Tansen had spoken the truth, and that time the emperor Akbar realized that whatever the Tansen had said to him, that was truth. म्हणजे तानसेनने अकबरना काय सांगितले होते की माझ्यापेक्षाही सुंदर कोणीतरी गातं, हे सत्य आता अकबर बादशाहना समजलं किंवा उमगलं. He had not known that music could be like this. He would certainly never heard anything like it before. Now the Emperor Akbar realized that now this kind of music is there. म्हणजे एम्पेरियर अकबरला हे आत्ता समजायला लागलं, उमगायला लागलं की अशा प्रकारचं सुद्धा संगीत असू शकतं का. म्हणजे एम्पेरियर अकबरने याआधी अशा इतक्या सुंदर प्रकारचं संगीत कधीही ऐकलं नव्हतं. सो ही हॅड सर्टनली नेवर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. आणि इतकं सुंदर गाणं त्यांनी याआधी कधीही ऐकलं नव्हतं. ॲज दे वॉक बॅक म्हणजे ते आता पुन्हा त्यांचं गाणं ऐकून झालं, ते कशासाठी आले होते, ही केम फॉर लिसनिंग द म्युझिक ओनली. सो ही टर्न बॅक, आता ते पुन्हा त्यांच्या परतीच्या प्रवासाकडे निघाले. The emperor suddenly broke the silence to ask Tansen, "Why can't you sing like him, Ustadji?" So when they were coming back to his emperor, जेव्हा ते त्यांच्या राजमहालात पुन्हा वापस येत होते तेव्हा
त्यांच्यामध्ये एक प्रकारची शांतता होती, म्हणजे ते दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. सो फॉर ब्रेकिंग द सायलेन्स, म्हणजे ती शांतता मोडण्यासाठी एम्पेरियर अकबर आस्क्ड टू तानसेन, एम्पेरियर अकबरने तानसेनला विचारलं की वाय डिड यू सिंग लाईक हिम उस्तादजी, म्हणजे उस्तादजी तुम्ही तुमच्या गुरुसारखं गाणं का नाही गाऊ शकत. नाव सी, ॲट द बिगिनिंग अकबर बादशाह सेड टू दॅट तानसेन, यू आर द वंडरफुल सिंगर, यू आर द वन अँड ओनली सिंगर इन द होल वर्ल्ड हु इज हॅव्हिंग द व्हॉइस लाईक दिस. म्हणजे सगळ्यात स्टार्टिंगला तानसेनला अकबर काय बोलले होते की तुम्ही या जगातले सगळ्यात खूप उत्कृष्ट असे सिंगर आहात, तुमच्या आवाजासारखा आवाज अगदी कोणाकडेही नाही. यू आर द हॅव्हिंग वन अँड ओनली व्हॉइस इन द होल वर्ल्ड, यू आर अ सुपर्ब सिंगर, अशा प्रकारे स्तुती केली होती. बट नाव ही इज सेइंग दॅट कांट यू सिंग लाईक हिम, आता तुम्ही त्यांच्यासारखं गाऊ का नाही शकत. अशा प्रकारे अकबर बादशाह आस्क्ड टू तानसेन वाय डिड यू सिंग लाईक हिम, तुम्ही त्यांच्या प्रकारे गाणं का नाही गाऊ शकत. तानसेन स्माइल्ड. दॅट टाइम तानसेन ओनली स्माइल्ड, त्यावेळी तानसेनने फक्त एक स्माइल दिली. शहनशाह आय सिंग ॲट युअर कमांड, द कमांड ऑफ द एम्पेरियर ऑफ हिंदुस्तान. मग त्यावेळी तानसेन काय बोलतो, शहनशाह म्हणजे राजाधिराज, आय सिंग ॲट युअर कमांड, मी तुमच्या आज्ञेखातर गातो, तुम्ही मला आज्ञा देता आणि एका राजाची आज्ञा म्हणून मी गाणं गातो. द कमांड ऑफ द एम्पेरियर ऑफ हिंदुस्तान, हिंदुस्तानच्या राजाची कमांड आज्ञा म्हणून मी गाणं गातो. बट गुरुजी सिंग फॉर वन हु इज मास्टर ऑफ इवन किंग, पण गुरुजी हे कोणासाठी गातात की अशा व्यक्तीसाठी की जी व्यक्ती सर्व राजांचा गुरु आहे, अशा व्यक्तीसाठी गातात. सो हु इज द मास्टर ऑफ ऑल किंग, ऑब्वियसली गॉड. सो गॉड म्हणजे देव, म्हणजे गुरुजी हे कोणासाठी गातात, देवासाठी गातात. अशा प्रकारे हिज म्युझिक स्प्रिंग फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल, स्प्रिंग म्हणजे वाहने, ओके. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल, डेप्थ म्हणजे खोली, सोल म्हणजे आत्मा. म्हणजेच थोडक्यात काय की गुरुजी हे गातात कोणासाठी, तर ते देवतासाठी, संगीताच्या देवतासाठी, ते संगीताच्या देवासाठी ते गातात. आणि त्यांचं गाणं हे त्यांच्या अगदी मनाच्या खोलीतून, अगदी आत्म्यापासून, मनापासून त्यांचं संगीत बाहेर येत असतं. ते कोणाची आज्ञा म्हणून किंवा कोणाची कमांड ऑर्डर म्हणून ते गाणं गात नाहीत, तर ते त्यांच्या मनाची इच्छा म्हणून देवासाठी गाणं गातात. आणि त्यांचा प्रत्येक राग हा त्यांच्या मनातून आलेला असतो. फ्री अँड अनआस्क्ड फॉर, हाऊ कॅन आय एक्सेप्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन. नाव हिज म्युझिक कम फ्रॉम डेप्थ ऑफ हिज सोल, त्यांच्या मनाच्या खोलीतून त्यांचं म्युझिक बाहेर येतं. फ्री अँड अनआस्क्ड फॉर, ते अगदी मुक्त संगीत असतं, कोणीही आज्ञा केलेली, कोणीही ऑर्डर केलेली असं ते संगीत नसतं, तर ते फ्री अँड अनआस्क असतं. म्हणजे कोणीही विचारलेलं किंवा कोणाच्या बंदीमध्ये असलेलं नसतं, तर ते फ्री असतं. हाऊ कॅन आय ॲक्सेप्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन. डिवाइन मीन्स ऑफ ऑर लाईक गॉड, म्हणजे थोडक्यात दिव्य, अगदी त्या देवताप्रमाणे दिव्य. मग मी माझं संगीत, माझ्या संगीताची तुलना त्यांच्या संगीतासोबत कशी काय करू. हाऊ कॅन आय ॲक्सेप्ट म्हणजे मी असं कसं स्वीकारू की माझं संगीत हे त्यांच्याप्रमाणेच दिव्य असेल, हे मी स्वीकारू शकत नाही. नाव दिस लेसन हॅज डन. Now you have to solve the English workshop of this lesson, and as well as you have to pick out the difficult word with its meaning, and you have to learn the spellings of difficult word as well as. In the next video lecture we will see the new poem. Thank you.